शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 8चा वाद निकाली निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर वॉर्ड क्रमांक 8 मधून शुभा राऊळ यांनी पुढे केलेल्या नावाला प्राधान्य देण्यात आले। दीपा पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं समजतंय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, या दोन वॉर्डचा खरं तर जो मुद्दा होता तो प्रतिष्ठेचा बनला होता, कुठेतरी वाद होता, पण तो आता निकाली निघाला असं समजतंय। हो दीपक, दहिसर मतदारसंघातले हे दोन वॉर्ड जे होते, वॉर्ड क्रमांक 1 आणि 8 हे खूप वादग्रस्त ठरले होते, त्यामुळे ते बाजूला ठेवण्यात आले होते। बाकी दहिसर मतदारसंघातले इतर प्रभाग जे आहेत याची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती। मात्र आता तेजस्वी घोसाळकर, ज्या अभिषेक घोसाळकर जे वॉर्ड क्रमांक 1 चे विद्यमान नगरसेवक आहेत, यांची उमेदवारी वॉर्ड क्रमांक 1 साठी निश्चित झालेली आहे। तर वॉर्ड क्रमांक 8 साठी दीपा पाटील ज्यांच्यासाठी शुभा राऊळ ज्या माजी महापौर आहेत त्या आग्रही होत्या, त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे। त्यामुळे शुभा राऊळ आणि अभिषेक घोसाळकर यांच्या वादावरती आता मातोश्रीतून पडदा टाकण्यात आलेला आहे। दीपक, ऋत्विक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।